हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला बनवायची आहे मस्त अशी आपल्या शेतातील अशी मस्त शेपूची भाजी। तर आपण इथे मस्त अशी गावरान पद्धतीने बनवणार आहोत मोजक्याच साहित्यामध्ये। तर बघा, मी इथे मूग डाळ घेतलेली आहे स्वच्छ करून, आणि ती आता आपल्याला थोडं 10 ते 5 मिनिट पाण्यामध्ये अशी भिजून घालायची आहे। तर त्याला एक स्वच्छ पाण्याने एकदा धुवायची आणि नंतर आपल्याला भिजू घालायची आहे। तर बघा, मी इथे त्याला भिजू घालत आहे एकदम अशी छान। आणि हो, शेपूची भाजी ही खूप छान लागते, एकदा नक्कीच ट्राय करून बघा। आणि हो, मी आपल्या मोजक्याच साहित्यात मी भाज्या करत असते, कारण की आपण गावरान पद्धतीने करतो, त्यामुळे आपल्याकडे जास्त मसाले वगैरे काहीच नसले तरी पण आपण अशा एकदम अशा नॉर्मल भाज्या करू शकतो, आणि असेल तेवढ्या साहित्यामध्ये पण करू शकतो। आपल्याला जास्त साहित्याची काहीच गरज राहणार नाही, अशा आपण भाज्या आणि एकदम चविष्ट करणार आहोत। तर बघा, मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मस्त असा लसूण घातलेला आहे, एकदम असा लालसर होईपर्यंत भाजू द्यायचा। नंतर आणि अगोदर मी थोडी लसणाचीच पात टाकलेली होती, त्यानं पण छान चव येते। नंतर आपल्याला एक चिरलेला टोमॅटो आणि आपण वाटलेली चटणी घ्यायची आहे, तिखट चटणी आपण लागल तसं घालू शकता, कारण की जसं लागल तसं आपण कोणी तिखट खाते कोणी नाही खात, त्यामुळे आपल्या चवीनुसार चटणी घालायची आहे। त्यामध्ये एकदम छान अशी बघा अशी लालसर होईपर्यंत भाजू द्यायची, आणि टोमॅटो असं पूर्ण मऊसूत होईपर्यंत भाजू द्यायचं। एकदम छान लागते ही भाजी, बघा एकदा नक्कीच ट्राय करून बघा। बघा किती छान होत आहे। आणि नंतर आपल्याला भाजी घालायची आहे शेपूची, त्यावर एकदम स्वच्छ केलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे मस्त अशी। आणि हो, ही भाजी अशी डाळीमध्येच करायची असते, डाळीमध्ये केल्यावर खूप छान लागते। बघा, मी इथे भिजलेली डाळ 10 ते 15 मिनिट भिजून घेतलेली आहे, मस्त अशी भिजूनच घ्यायची, कारण की जास्त आपल्याला शिजू द्यायला पडत नाही, कारण की शिजल्यावर ते मग खूप असं वेगळीच होती, त्यामुळे थोडीशी भिजू द्यायची 10 ते 15 मिनिट, आणि नंतर फोडणी द्यायची मस्त अशी। बघा किती छान। आता थोडंसं त्याला गरम होऊ द्यायचं, असं परतून घ्यायचं मस्त, आणि नंतर थोडंसं त्यामध्ये थोडं पाणी असते, पाणी नाही ठेवायचं, कारण की ते जास्त शिजते पाण्यामुळे। पाणी असं सगळं काढून घ्यायचं भाजीमधलं, एकदा नक्कीच ट्राय करून बघा।